चला तर मग आज बनवू पत्तागोबी बनवण्यासाठी मी पत्तागोबी मस्त असे कट करून घेतली. तिला पाण्यामध्ये स्वच्छ धुवायला टाकलं. एक कांदा, एक टोमॅटो कट करून घेतला आणि नंतर कढईमध्ये तेल टाकलं. नंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी एकमेकांसोबत बांधून मोहरी बाहेर निघत होती. जिरं आताच रुसून बसलं होतं म्हणून मग मोहरी बाहेर फुटू दिली चांगली. मग त्यानंतर म्हटलं तोपर्यंत गॅसवर दूध तापायला तेव्हा बघा तिकडं कोपऱ्यात दूध पण दिसत असं तापायलेलं. दूध तापून घेतलं आणि तुमच्या पण मुलांना किंवा तुम्हाला जर अशी गोबी खायची असेल तर नक्की एकदा रेसिपी ट्राय करा. खूप छान बनते. एकदा जर तुम्ही रेसिपी ट्राय केली तर नक्की तुम्ही दुसऱ्या वेळेस बनवता. नंतर तेलामध्ये कांदा फ्राय केला. जिरं मोहरीची भांडणं संपली. तेलामध्ये कांदा फ्राय होत असता कांद्याला थोडं लालसर होऊ देण्यासाठी बस म्हणलं बाबा आतमध्येच करतो आराम. कांद्याला चांगलं परतूनच घ्यायला चालू होतं. तितक्यात उठली माझी लेक उठली म्हणून तिला बघायला सांगितलं त्याच्या बापाला. तिचा बाप बघतच होता. तोपर्यंत मी आपला कांदा फ्राय करून घेतच होते. कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर त्याला असं लालसर होऊ दिलं. कांदा लालसर व्हायला चालूच होता. मग म्हटलं आता गोबी खायची कशासोबत? गोबीची भाजी तर खायला भाकरीसोबतच छान लागते. नंतर त्यामध्ये टमाटर टाकून घेतलं. टमाटर ही गोबीच्या भाजीमध्ये टाकल्यानंतर अजून चव वाढते. आणि काही लोक म्हणतात भाज्याला कलर येण्यासाठी कलर टाकावा लालसर. तसं काही नसतं. टमाटर जे आहे ना ते तेलामध्ये एकदम छान तळू द्यायचं. बघा टमाट्याचा लाल कलर कसा सुटलेला असतो. टमाटर छान तळलं की म्हणूनच भाजीला छान असा कलर येत असतो बघा. मग त्यामुळं तुम्ही पण टमाटर छान तळू देत जा. बरोबर तुमच्या पण भाजीला कलर येणार आणि चव पण लागते. एकदम तेलामध्येच टमाट्याची आरग उतरलेली असते. टमाटर व्यवस्थित भाजतच होतं. टमाटर छान फ्राय होऊ लागलं. तुम्ही पण बघू शकता टमाट्याचा कलर भाजीमध्ये उतरला आहे. काही गरज नाही केमिकल घालून तयार झालेला कलर होण्यासाठी. मग नंतर टाकली आपली फ्रेश धुतलेली गोबी टाकली आणि मस्त अशी हलवून घेतली बघा. आपल्या गावरान रेसिपी जर हवी असेल ना अजून नवीन रेसिपी मी आताच सुरू केलं आहे. तुम्ही मला फॉलो आणि लाईक आणि सबस्क्राईब तर करा. बघा मी हळूहळू अजून छान रेसिपी देत जाईल. कारण असं मस्त असं परतून घेतला. आता सगळ्याला प्रश्न पडला असं बाईनं भाजी तर केली आहे पण ना चटणी ना मीठ आहे ना हळद आहे, काय करते असं काय माहिती. तर थांबा सगळं टाकायचं आहे. आधी गोबी कांदा आणि ते एकदम तेलामध्ये छान असं परतून घेऊ. परतल्यानंतर तर टाकायचंच आहे की चटणी हळद मीठ सगळं टाकायचं आहे. आणि ह्या व्हिडिओच्या मी शेवटी तुम्हाला एक छान असा मसाला सांगणार आहे. तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला ऑर्डर करा तुम्हाला मिळून जाईल. आपला झणझणीत मसाला आहे बरं का. ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यानं व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की मसाला हवा आहे. मसाला खूप छान आहे. गोबी मस्त अशी फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया. हळद टाकायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला जसं लागतं. कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं. आमच्या इथं थोडं कमीच लागतं त्याच्यामुळे आम्ही कमीच घालून घेते. आणि हा आहे माझा झणझणीत मसाला. तर तुम्हाला कोणाला पाहिजे असं घरी बनवलेला आहे बरं का. पूर्ण घरी स्वच्छ हाताने मिरच्या करून सगळं व्यवस्थित करून. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला मिळून जाईल. छान असा मस्त मसाला परततच होता. असा वास सुटतो मस्त घमघम भाजीचा. न शेंगदाण्याचा कुठे टाकता येईल बघा. भाजी कशी एकदम छानशी दिसायला लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. बघा किती छान. आणि मी थोडंसं पाणी ॲड केलं कारण असं आमच्या इकडं गावाकडे म्हणतात अंगापुरता रस्सा हा भाजीत असलाच पाहिजे तेव्हाच भाजीला चव लागते. तर भाजी मस्त शिजून झाली की मस्त गरम गरम भाकरीसोबत बेत मारून बघा कशी चवदार लागते. तर रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा कमेंट करा. थँक्यू.